नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वत्र सध्या समाधानकारक पाऊस पडतो आहे आणि गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना आता पूर देखील आला आहे। मुसळधार पावसामुळे नंदुरबार शहरालगत असलेल्या पाताळगंगा नदीला पूर आलाय आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हा मुसळधार पाऊस झालाय। सातपुड्यात सुद्धा अनेक नद्यांना पूर आलेला आहे, तर मुसळधार पाऊस आल्याने शेती कामांना आता वेग आलाय आणि जिल्ह्यामध्ये पेरण्यांना गती मिळणार आहे। तरी सध्या बंधारे भरून वाहू लागलेले आहेत, नदी नाल्यांना पूरस्थिती सगळी निर्माण झालेली आहे। खरं तर हा पाऊस शेतकऱ्यांसाठी सध्या या भागामध्ये समाधानकारक आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय ती नंदुरबार जिल्ह्यातली सर्वत्र समाधानकारक पाऊस पडतोय। शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। नद्यात दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत। गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आलेला आहे। मुसळधार पावसामुळे नंदुरबार शहरालगत असलेल्या पाताळगंगा नदीला पूर आलेला आहे आणि अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अशा प्रकारे या मुसळधार पाऊसधारा कोसळलेल्या आहेत। त्यामुळे सातपुड्यामध्ये अनेक नद्यांना पूर आलेला आहे। काय नेमकी सगळी नंदुरबारमध्ये पावसाची परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, समाधानकारक पाऊस आहे, शेतकऱ्यांच्या आता कामांना वेग येणार आहे। किती मोठ्या प्रमाणात हा सगळा पाऊस झालेला आहे, सर्व नद्या नाले दुथडी भरून वाहतात असं दिसतंय? निश्चितच हा पाऊस आनंद देणारा आहे, समाधान देणारा ठरतोय शेतकऱ्यांसाठी। कारण की जून महिन्याचा मध्य आहे आणि पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी होते आणि गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे सातपुड्याच्या डोंगररांगा असतील किंवा नंदुरबारचा परिसर असेल त्या ठिकाणी समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे नद्या या दुथडी वाहत आहेत आणि निश्चितच येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये जशी पाऊस उसंत देईल तशा पेरण्यांना गती मिळेल आणि शेतकऱ्यांसाठी हा हंगाम सुखकारक ठरेल असंच एकंदरीत या पावसावरून दिसून येत आहे। अगदी प्रशांत, नद्यांना पूर आल्याचं सुद्धा कळतंय। काय हा पूर सध्या धोकादायक स्थितीमध्ये आहे असं म्हणता येईल का? गावकऱ्यांना काही इशारा वगैरे दिलाय का? काय या संदर्भात आणखी तपशील? निश्चितच प्रशासनाकडनं सतर्कतेचा इशारा हा नदीकाठच्या लोकांना देण्यात आलेला आहे आणि तशी काळजी देखील प्रशासनाकडनं घेतली जात आहे। मात्र सुरुवातीच्या टप्प्यातला हा पाऊस असल्यामुळे जे छोटे मोठे तलाव असतील किंवा धरणांमध्ये मोठा पाणी साठा राहिलेला नाही आहे, त्याच्यामुळे धरणं भरण्यासाठी आणि छोटे मोठे तलाव जे आहेत ते भरण्यासाठी हा पाऊस मदतीचा ठरतो आहे। सुरुवातीच्या टप्प्यातला हा पाऊस असल्यामुळे आता सध्या तरी पूर परिस्थिती किंवा जिथे कुठे मदत कार्य लागेल अशी स्थिती नाहीये। मात्र नदीकाठच्या रहिवासी गावांना लोकांना सतर्कतेचा इशारा निश्चितच प्रशासनाकडनं देण्यात आलेला आहे आणि तशी काळजी देखील घेतली जात आहे। ठीक, प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि नंदुरबारमधल्या पावसासंदर्भात आणखी सविस्तर तपशील आपण पाहत होतो। तर जिल्ह्यामध्ये आता पेरण्यांना गती मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी खरं तर हा पाऊस अत्यंत समाधानकारक असं म्हणावं लागेल।